वटपौर्णिमा तोंडावरती आलेली आहे. जाऊन आरशात बघते तर काय चेहऱ्यावरती अजिबात ग्लो नव्हता. मग काय एक युक्ती सुचली आणि मग म्हटलं की चला घरच्या घरी आपण फेशियल ट्राय करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. मग काय एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं, पूर्ण चेहऱ्यावरती लावलं, सर्क्युलर मोशननी जे काही हळूवारपणे जे काही चेहऱ्यांना मसाज आहे ते करून घेतला. आता दूध लावल्यानंतर होते काय तर चेहऱ्यावरची जी काही धूळ आहे किंवा घाण आहे ते निघून जाते. शिवाय त्या मृत त्वचा जी असते म्हणजे डेड स्किन जे असते ते पण निघून जाते. आता हे सगळं केल्याच्या नंतर छानपैकी आता दूध लावलं म्हणून ना कोमट पाण्याने चेहरा धुवायचा. कोमट पाण्याने चेहरा धुतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आता चेहरा थोडासा आकारात आलेला दिसतो. आता नॅपकिनच्या साह्याने किंवा मग टॉवेलच्या साह्याने जो चेहरा आहे ना तो आपला टॅप टॅप करून पुसायचा. अजिबात घासून पुसून घ्यायचा नाही. आता ही पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप येते ती म्हणजे स्क्रब करायचा. आता हे स्क्रब देखील मी ना घरीच बनवलेलं आहे. स्क्रब करताना देखील लक्षात ठेवायचं की जेव्हाही आपण स्क्रब करत असतो तेव्हा अजिबात जोरात घासायचं नाही, कारण की जर जोरात घासल्या तर काय होते की पुरळ येतात आणि छोटे छोटे पिंपल्स देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूवारपणे स्क्रब करून घेतलं, त्यानंतर चेहरा वॉश करून घेतला. आता थर्ड स्टेप येते ते म्हणजे मसाज करण्याची. असं आता मसाजसाठी पण मी काय असं फार वेगळं मॉइश्चरायझर वगैरे कोणती क्रीम वापरली नाही, तर घरच्या घरी असणारे जे काही ॲलोवेरा जेल असते ते थोडंसं हातावरती घेतलं आणि ते ॲलोवेरा जेल आहे ना ते स्किनमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता जर तुम्ही असं स्किन लिफ्ट करून जर वरच्या साह्याने मसाज केलं तर रिंकल्स देखील येणार नाही आणि शिवाय तुमचा जो चेहरा आहे ना तो आतून नरिशमेंटमध्ये पण होऊ शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर मानेला अजिबात विसरायचं नाही, कारण की जेव्हा आपण मेकअप करत असतो त्यावेळी मान देखील आपल्याला कव्हर करावी लागते. त्यानंतर आता परत एकदा धुवून घेतला, त्यानंतर टॉवेलच्या साह्याने व्यवस्थित असं टॅप करून पुसून घेतला. आता शेवटची स्टेप येते ते म्हणजे ना फेस मास्क लावायची. आता फेस मास्क पण मी इथे घरच्या घरी तयार केलेला आहे. अगदीच आपल्या किचनमध्ये असणाऱ्या साध्या प्रोडक्टनी जे काही आहे हे मी मास्क तयार केलेला आहे. त्यानंतर सेमी ड्राय होऊ द्यायचा आणि सेमी ड्राय झाल्याच्या नंतर जो चेहरा आहे छानपैकी वॉश करून घ्यायचा. आता हे सगळं जे आहे ना हे मी लॉंग व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगितलेलं आहे. तर वरती त्रिकोणावरती मी लिंक शेअर करते, तर नक्की जाऊन व्हिडिओ चेकआउट करा. एरवी सगळ्यांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष होते, आपला वेळ आपल्याला मिळत नाही, पण सणाच्या दिवशी स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि सुंदर दिसणं ही केवळ इच्छा नाही तर प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. तर बघू शकता आता माझा चेहरा पहिलेपेक्षा किती छान ग्लो करतो. अजून तुमचा जरी चेहरा डल झाला असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपलं फेशियल करू शकता आणि छान सणावारांसाठी तुम्ही तयार होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.